वळत पुढच्या बातमीकडे. विधानसभेतला मोठं यश मिळवल्यानंतरही आता शिंदेपुढे आव्हानांचा डोंगर मात्र कायम आहे. सत्तेत सहभागी असूनही शिंदेपुढे कोणती आव्हानं आहेत जाणून घेऊ. महायुतीत शिंदे गटाची कोंडी, महायुतीत शिंदेपुढे पक्षवाढीचं आव्हान, महाशक्तीच्या सावलीत शिंदे अस्तित्व राखणार, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री पदावर अडून बसलेल्या एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव भाजपनं धुडकावून लावला. एवढंच नाही तर शिंदेंची इच्छा नसतानाही त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागल्याची चर्चा रंगली. मात्र आता एकनाथ शिंदेंनी पक्ष बळकटीसाठी सत्तेत राहण्याचा मार्ग स्वीकारल्याचं दिसतंय. मात्र भाजपसारख्या महाशक्तीच्या सावलीत अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदेंसमोर कोणती आव्हानं आहेत ती पाहूया. जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळवण्याचं आव्हान, महत्त्वाची खाती मिळून पक्ष मजबूत करण्याचं आव्हान, मंत्रिपद न मिळाल्यास इच्छुकांची नाराजी शमवण्याचं आव्हान, पक्षाच्या आमदारांना घसघशीत निधी मिळवून देण्याचं आव्हान. महाशक्ती पाठीशी असताना ती महाशक्ती कधी वटवृक्ष झाली आणि त्या सावलीत एकनाथ शिंदे यांना जावं लागलं हे त्यांनाही कळलं नाही. ते नकळतपणे त्या प्रक्रियेमध्ये गेले आणि आता वटवृक्षाच्या सावलीत राहताना आपल्या पक्ष वाढवणं हे प्रत्येक नेत्याचं काम असतं आणि ते एकनाथ शिंदे कशा पद्धतीने करू शकतील हीच आता यापुढची मोठी शंका आहे किंवा हे त्यांच्या पुढचं मोठं आव्हान असेल. शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंनी महाशक्तीच्या आशीर्वादानं मुख्यमंत्रीपद मिळवलं. तर याच मुख्यमंत्रीपदाच्या जीवावर शिंदेंनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत 7 खासदार आणि विधानसभा निवडणुकीत 57 आमदार निवडून आणत शिंदेंनी आपलं वर्चस्वही सिद्ध केलं. 2.5 वर्षात सत्तेच्या सावलीमुळे शिंदेंना आमदार खासदार टिकून ठेवता आले. मात्र आता सत्तेत शिंदेच दुय्यम स्थानी आहेत. त्यामुळे शिंदे सत्तेतील पदांचा उपयोग करून भाजपसारख्या महाशक्तीच्या सावलीत स्वतःचं अस्तित्व कसं टिकून ठेवणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.